1983 साली छत्रपती संभाजीनगरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली आणि तेव्हापासून महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा होता। मात्र आता यावेळी परिस्थिती पूर्णतः बदलली। शिवसेना विभागली गेली आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नामकरण झाल्यानंतर पहिल्यांदा भाजपचा महापौर बसतो आहे। महापौर पदाची आज शपथ ग्रहण होणार आहे आणि त्यासाठी भाजप कार्यालयामध्ये भाजपाचे जेवढे महापौर आहे ते सर्वजण भगवा फेटा भगव्या जॅकेटमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। संभाजीनगरचा पहिला महापौर, संभाजीनगरचा पहिला महापौर ओपन होता म्हणून ओपन झाला। मान्य समीर राजूरकर याला न्याय भेटला कार्यकर्ता म्हणून, त्याचा मी अभिनंदन करतो। नामकरण झाल्याच्या आम्ही एक प्रभागामधून निवडून आलो, सगळे एक होते म्हणून आम्ही चारही निवडून आलो, म्हणून आमच्या प्रभागामधला महापौर झाला आहे। सभागृहात एमआयएमचं तगडं आव्हान यावेळेस असणार आहे, कारण प्रमुख विरोधी पक्षनेता म्हणून आणि तब्बल 33 नगरसेवक आहेत। कसं आव्हान बघ? आम्हाला असं वाटतं की असं काही फार काही त्यांचं आव्हान आमच्यासमोर नसणार आहे, कारण त्यांच्यामध्ये जे निवडून आलेले लोक आहेत किंवा जे काय आहेत त्यांना विकासाच्या गोष्टींवर त्यांना काही इंटरेस्ट नाही आहे। आणि आम्ही जे भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेना महायुतीचे आम्ही जे निवडून आलेले आहेत, प्रत्येक नगरसेवक हा अतिशय अभ्यासू आणि अतिशय विकासाभिमुख आहे की ज्याला काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे। आणि मला असं वाटतं की आम्हाला त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचं काम करायचं, छत्रपती संभाजीनगरचं नाव मोठं करायचं आहे। त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी निवडून आतमध्ये गेल्यानंतर नक्कीच चांगलं काम करत। याआधी शिवसेनेच्या महापौरसाठी थाटबाट असायचं, आता भाजपचा महापौर बनतो आहे आणि तिथेही तुम्हीच आहात। कसं आहे की भारतीय जनता पक्षाचा महापौर होतो याचा निश्चितपणे आनंद आहे। एक चांगलं काम या शहरामध्ये उभा राहण्याची गरज आहे। केंद्रात राज्यात आपलं सरकार आहे, त्यामुळे निश्चितपणे शहरामध्ये चांगलं वातावरण राहील आणि विकास कामं होतील। आपण बघितलं तर जे महापौर छत्रपती संभाजीनगरचे पहिले महापौर बनत आहेत, आज शपथ जे घेणार आहेत ते माझ्यासोबत आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या भावना जाणून घेऊयात। आज पहिल्यांदा संभाजीनगरचे महापौर, संभाजीनगर नामकरण झालं आणि त्याचे पहिले महापौर तुम्ही बनतात। छत्रपती संभाजीनगरचे पहिले महापौर, माझा गौरव आहे तो। भारतीय जनता पार्टीनं केलेला आणि शिवसेना युतीनं केलेला माझा हा गौरव आहे। भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व नेत्यांचं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, माननीय अतुलजी सावे साहेब, डॉक्टर भागवतजी कराड, आमदार संजयजी केनेकर आणि संघटन मंत्री संजय कोडगे, सर्व प्रमुख नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, आमदार प्रशांत बम, अनुराधाताई चव्हाण, आमदार नारायण कुचे, या सगळ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जो माझा विश्वास दाखवला। भगवं जॅकेट आहे, भगवा फेटा आहे, महानगरपालिकेत ही भगवेची शान। कारण मुख्यमंत्र्याचं एक वक्तव्य आजही आठवतं की त्यांनी सांगितलं होतं की ना खात ना बाण, आता भगवेची शान। त्याला अनुसरून जनतेने भगव्याची शान राखली, मुख्यमंत्र्यांना समोर ठेवलं। नक्कीच आपण जर बघितलं तर जनतेने ज्या पद्धतीने भगवेची शान राखली, त्याच पद्धतीने आम्ही देखील महानगरपालिकेत आज भगवेची शान राखणार आहोत, असं देखील त्यांचं मत आहे। अविनाश कानडचे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर।